त्यांनी खूप लक्ष्मीनारायणचं ग्राउंड इथे गाजवलेलं आहे. तरी मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच हे असतील आर सी बीचे ऋत्विक. तर त्यांनी आपली मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी कलेक्ट करावी. तसेच मी आर आरचे ओनर्स दीनाबाई यांचंही हार्दिक स्वागत करतो. तसेच रणजित भिसे सर जे मुंबईचे ओनर आहेत त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो इकडे. तसेच सी एस केचे ओनर मंदार वैद्य यांचे सुद्धा मी हार्दिक स्वागत करतो. कृपया ऋत्विक यांनी आपली मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी कलेक्ट करावी. रणजित भिसे यांना मी विनंती करतो त्यांनी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी या मॅचची द्यावी ऋत्विक भिसे यांना. आर सी बीचे ऋत्विक चरी कृपया आपली मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यास यावे. सर्व ओनर आणि स्पॉन्सर्सचे मी ते हार्दिक स्वागत करतो. त्यांनी चालू सामन्याचा आनंद घ्यावा.
जाके आणि चंदन यांचा उत्कृष्ट बॉल बॅटचे कड घेऊन बॉल पाठच्या भिंतीवर लागला, परंतु एकही रन नाहीये. स्कोर 0 रन आहे. आणि हा उत्कृष्ट बॉल फलंदाजाने ऑफ साईडला तटवलेला होता, परंतु फिल्डरने तो कम्फर्टेबली अडवला. बॉलरकडे परत दिला, एकही रन नाही. हो, अतिशय सुंदर बॉल चंदन यांचा. फलंदाजाला फारसा काही कळलेलं नाही आहे, त्यामुळे हा निर्धाव चेंडू गेलेला आहे. सुंदर बॉलिंग करतायत चंदन. आणि हाही चेंडू निर्धाव गेलेला आहे. यॉर्कर लेंथवर बॉल आणि तो फलंदाजाला मारता आलेला नाही आहे, त्याच्यामुळे एकही धाव मिळालेली नाही आहे. धावसंख्या अजून 0च आहे. आणि हा स्वैर चेंडू म्हणजेच वाईड बॉल आणि एक धाव मिळालेली आहे संघाला. धावसंख्या 1 झालेली आहे. 1 फॉर 1. आणि हाही उत्कृष्ट चेंडू चंदन यांचा आणि निर्धाव गेलेला आहे हा चेंडू. फलंदाजांना तो मारता आलेला नाहीये. सुंदर गोलंदाजी करतात चंदन. आणि उत्कृष्ट बॉलिंग चंदन यांची.
आणि हा फलंदाज यष्टीचीच झालेला आहे, म्हणजेच क्लीन बोल्ड. आणि ही दुसरी विकेट पडलेली आहे. अंपायरने 4 धावा घोषित केल्या आहेत. आणि हा सुंदर फटका बॅक फुटवर जाऊन चेंडू भिरकावून दिलेला आहे. आणि हा 6 धावा संघाला मिळालेल्या आहेत. त्यामुळे संघाची धावसंख्या झालेली आहे 9. काय दिलंय ते अंपायरने 6 धावा घोषित केलेल्या आहेत. त्यामुळे संघाची धावसंख्या 11 झालेली आहे. 2 बाद 11 रन. 11 रन्स फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. कृपया पंचांशी इथे वाद घालू नये. पंच आपले प्रोफेशनल आहेत. आणि उत्कृष्ट फिल्डिंग दीप यांची. इथे मात्र आता बक्षीस लागू झालंय. जर अर्णव चरपे यांनी धवल बिसेचा विकेट घेतला तर पियुष यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस अर्णवला देण्यात येईल. आणि हा ड्रॉप केलेला आहे कॅच. इथे मात्र 500 रुपये वाचले गेले आहेत पियुष यांचे. एकच चान्स होता. 500 गेले यार. सोहमकडून सोहम यांनी बाउंड्री लाईनवर त्यांचा कॅच सोडलेला आहे. धवल यांचा नावाजलेले फलंदाज धवल. या षटकातील हा शेवटचा चेंडू होता. हलकेच ऑफ साईडला ढकलला. संजय यांची उत्कृष्ट फिल्डिंग आणि त्याच्यामुळे एकही धाव या चेंडूवर मिळालेली नाही आहे. धावसंख्या झालेली आहे 11. 3 ओव्हर 11 रन्स 2 विकेट. 3 ओव्हर 11 रन्स फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स.
नवीन ओव्हर घेऊन येत आहेत संजय. आणि हा सुंदर फटका चीची यांचा सुंदर फटका. आणि हा चेंडू सीमा पार झालेला आहे, म्हणजे 6 रन मिळालेले आहेत या चेंडूवर. धावसंख्या झालेली आहे 17. फटका प्रियांश यांचा. आणि 1 धाव डिक्लेअर मिळालेले या बॉलवर. जोरदार मारण्याचा प्रयत्न होता प्रियांश यांचा. ऑफ साईडला बॉल उडाला आणि 1 रन डिक्लेअर मिळालेले आहे त्यांना. बॉल आ गया, बोल उसको बॉल आ गया. धावसंख्या 18 झालेली आहे. आणि हा चौकार मिळालेला आहे प्रियांश यांना. झाडाच्या मदतीने का होईना, परंतु हा चौकार. धावसंख्या पोहोचलेली आहे 22. 2 विकेट्स गेलेले आहेत बॅटिंग संघाच्या. आणि हाही सुंदर फटका प्रियांश यांची उत्कृष्ट बॅटिंग. चौकार वसूल केलेला आहे या चेंडूवर. सुंदर बॅटिंग करतायत प्रियांश उर्फ चीची. जी विंगचे नावाजलेले फलंदाज. संजय थापलियाल यांनी जर चीचीची विकेट काढली तर त्याला 500 रुपये देणार आहेत. आणि हा निर्धाव चेंडू संजयद्वारे. फुल लेनचा चेंडू होता हा, पण ऑफ स्टंपच्या बाहेर होता. 1ही रन मिळालेला नाहीये. आणि हा वाईड बॉल म्हणजे स्वैर चेंडू पंचांनी घोषित केलेला आहे. 1 अतिरिक्त रन संघाला मिळालेले आहे. धावसंख्या 27 वर पोहोचलेली आहे. आणि हा अजून एक वाईड बॉल. 1 अतिरिक्त रन, 1 अतिरिक्त बॉल. 4थी ओव्हर चालू आहे. आणि हाही चेंडू वाईड. संजय यांनी वाईड टाकण्याची हॅट्रिक घेतलेली आहे. धावसंख्या झालेली 29 म्हणजेच 29 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. ही 4थी ओव्हर चालू आहे. आणि हा सुंदर फटका चीची यांचा. उत्तुंग असा फटका आणि 6 रन्स मिळालेले आहेत या चेंडूवर. हा या षटकाचा शेवटचा चेंडू होता आणि त्याच्यावर षटकार वसूल केलेला आहे चीची यांनी. अतिशय सुंदर बॅटिंग करतायत चीची. आता 2 ओव्हर बाकी आहेत. धावसंख्या 35 वर पोहोचलेली आहे. 4 ओव्हर 35 रन. 4 overs 35 runs for the loss of 2 wickets. पुढील बॉलर आहेत मोहन. स्ट्राईकवर आहेत धवल. शेवटच्या 2 ओव्हर बाकी. धावसंख्या आहे 35 म्हणजे 35.
आणि हा सुंदर फटका धवल यांचा, अतिशय सुंदर शॉट, टायमिंगवर उचललेला चेंडू आणि 6 रन्स वसूल झालेले आहेत या बॉलवर. धावसंख्या 41 वर पोहोचलेली आहे. अतिशय सुंदर बॅटिंग प्रियांश आणि धवल यांची. 11 चेंडू बाकी आहेत. 11 वैध चेंडू म्हणजे ऑफिशियल 11 बॉल बाकी आहेत. आणि हा षटकार पंचांनी दिलेला आहे. सुंदर फटका धवल यांचा. फुलटॉस चेंडू होता आणि धवल यांनी तो सीमा पार पाठवलेला आहे आणि 6 रन्स. धावसंख्या 47 म्हणजे 47. आणि हा वाईड बॉल, लेग साईडला वाईड बॉल. 1 रन एक्स्ट्रा मिळालेले आहे संघाला. 48 रन्स झालेले आहेत. आणि हा कॅच ड्रॉप झालेला आहे. धवल यांना एक जीवदान मिळालेलं आहे. ॲक्च्युली दुसरं जीवदान आहे धवल यांना. हातातला कॅच होता आणि तो सोडलेला आहे. आणि हा चौकार धवल यांचा. धावसंख्या 52 वर पोहोचलेली आहे म्हणजे 52. या षटकातले 2 चेंडू बाकी आहेत. 52 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. आणि हा सुंदर फटका धवल यांचा. चौकार बॅक फुटला जाऊन बॉलरच्या डोक्यावरनं बॉल भिरकावून दिलेला आहे आणि 4 रन धवल यांना तसेच त्यांच्या संघालाही मिळालेले आहेत. धावसंख्या पोहोचलेली आहे 56 म्हणजेच 56. 1 चेंडू बाकी या षटकातील. आणि धवल यांचा हा उत्तुंग फटका आणि 6 रन्स. सुंदर फलंदाजी धवल यांची. धावसंख्या 62 म्हणजे 62 वर पोहोचलेले. 62 रन्स फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 1 ओव्हर बाकी. पुढील षटक घेऊन येत आहेत सोहम. ही पॉवर प्लेची ओव्हर असेल म्हणजेच एकही फिल्डर बाउंड्री लाईनवर नसेल. सगळे फिल्डर्स नॉन स्ट्राईक यांच्या व्हाईट लाईनच्या आतमध्ये असतील. दिल्लीचे ओनर मंथन मोरे यांचं आगमन झालेलं आहे. आणि हा निर्धाव चेंडू गेलेला आहे. फुल लाईनचा चेंडू होता. आणि हा फलंदाज चेंडू बाहेर मारून आऊट झालेला आहे. चीची हे बाद झालेले आहेत. षटकार मारण्याच्या प्रयत्नात चेंडू त्यांनी बाहेर मारलेला आहे. धावसंख्या आहे 62 म्हणजे 62. पुढील फलंदाज मैदानात आलेले आहेत साईश. नक्की तुम्ही स्कोअर कार्ड बघाल तर 2 ओव्हरमध्ये फक्त 1 रन होता आणि आता मात्र 62 रन.
म्हणजे नक्कीच दिल्लीच्या संघाने आणि हे 1D म्हणजे 1 रन डिक्लेअर साईश याने मारलेली आहे. धावसंख्या 63 म्हणजे 63. धवल पूर्ण प्रयत्न करतोय की त्यांनी स्ट्राईक घ्यायची, पण इथे मात्र समोरचा बॅट्समन त्याला स्ट्राईक देत नाहीये. एक तर तो आउट होतोय किंवा सिंगल रन जात आहेत. आणि हा फलंदाज बाहेर मारून बाद झालेला आहे. तुम्ही पाहाल तर आतापर्यंत धवलचे आणि चिचूचेच रन इथे होते. धवल स्वतः 14 बॉलमध्ये 36 वैयक्तिक आणि संघाचा स्कोर आहे 63. 4 विकेटवरती शेवटचे 2 बॉल या पॉवर प्ले ओव्हरमधील. 1 रनाचा प्रयत्न आणि इथे 4 रन जाताना आणि यात 4 रन्स मारलेले आहेत. वैभव यांनी सुंदर फटका, 2 फिल्डरच्या मधनं बॉल सीमा पार झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे 67 म्हणजे 67. सोमची तुम्ही बॉलिंग स्टाईल बघितली तर एकदम डिट्टो ब्रेटली सारखी टाकतायत. शेवटचा बॉल पाहूयात. आणि हा आणि पण हा बॉल चौकार. हा चौकार मारलेला आहे वैभव यांनी शेवटच्या बॉलवर. धावक संख्याली 71. 72 रन जिंकण्यासाठी आर संघाला. अतिशय सुंदर फलंदाजी दिल्लीच्या फलंदाजांनी केलेली आहे. धवल, बिसे आणि चिची यांनी उत्कृष्ट बॅटिंग करून त्यांची धावसंख्या 70 वर पोहोचवलेली आहे. पप्पा को मैं फोन करूं बुलाओ आला काय सांगतो. पुढील मॅचच्या टॉससाठी दोन्ही संघाचे कॅप्टन चेन्नई आणि KKR यांनी स्टेजवरती यावे. टॉस सोडवण्यासाठी मी देवदत्ता यांना विनंती करतो. करा 71 आणि धवल याने रॅम्बो सारखा हेडबँड बांधलेला आहे आणि ओपनिंग बॉलिंगसाठी ते आलेले आहेत. स्ट्राईकवर दीप आहे. चला टॉस होत आहे तिकडे चेन्नई आणि कोलकाता नाईट रायडर्स यांचा. पाहूयात. पहिलाच बॉल इथे डॉटच्या स्वरूपात धवलकडनं दीप आगिलासाठी. टॉस होत आहे तिकडे KKR आणि CSK.
या संघाचा. CSK संघाने टॉस जिंकून म्हणजेच फलंदाजी करतील CSK. चरपे जागा येतील ते दीप वागळे यांची. दुसऱ्याच बॉलवरती पहिला विकेट जाताना RR संघाचा. धावसंख्या खूप मोठी आहे, मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. त्याच्यामध्ये दुसऱ्याच बॉलवरती पहिला विकेट जाताना लक्ष्मीनारायण रेसिडेन्सी नावाजलेले फलंदाज अर्णव चरपे बॅटिंगला आलेले आहेत. बॉलिंग टाकतायत धवल. आणि हा सुंदर फटका, उत्तुंग असा फटका अर्णव चरपे यांचा आणि 6 रन्स या बॉलला मिळालेले आहेत. धावसंख्या 6 वर पोहोचलेली आहे. आणि हा वाईड बॉल पंचांनी घोषित केलेला आहे, म्हणजे स्वैर चेंडू. एक अतिरिक्त धाव या बॉलवर मिळालेले. धावसंख्या झालेली आहे 7, म्हणजे 7 रन्स. आणि या बॉलवर चौकार मिळालेला अर्णव यांना. चेंडू अतिशय उंच गेला होता. बाउंड्रीवरच्या फलंदाजाला वाटत होतं की आपला कॅच पकडता येईल, परंतु कॅच पकडता आला नाहीये आणि त्याच्यामुळे ह्या चौकार मिळालेला आहे. धावसंख्या 12 झालेली आहे. 12 रन्स. या षटकातील शेवटचा चेंडू होता हा, त्याच्यामुळे अर्णव चरपे यांनी एक चोरटी धाव घेतलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 13. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 13, म्हणजे 13 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पुढील ओव्हर टाकण्यासाठी येत आहेत प्रियांश उर्फ चिची. जी विंगचे नावाजलेले फलंदाज आणि गोलंदाज, म्हणजेच अष्टपैलू खेळाडू. धावसंख्या आहे 13, म्हणजे 13. दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू घेऊन येत आहे चिची. आणि हा खूपच वाईड बॉल. एक धाव मिळालेली आहे संघाला. धावसंख्या 14 झालेली आहे. आणि धवल आपलं अर्णव चरपे हा चेंडू बाहेर मारून आऊट झालेले आहेत.
अर्णव अतिशय सुंदर फलंदाजी करतात, परंतु अतिशय सुंदर बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. फुलर लेन चेंडू टाकला होता आणि तो फलंदाजाला मारता आलेला नाही आणि निर्धाव असा चेंडू, म्हणजे ज्या बॉलवर रन मिळालेले नाहीये. धावसंख्या आहे 15, म्हणजेच 15 रन्स. आणि चंदन यांचा हा सुपर चौकार, शॉर्ट ऑफ द गुड लेंथ बॉल होता आणि चंदन यांनी पुल केलेला आहे तो आणि चौकार वसूल केलेला आहे. धावसंख्या 19 वर पोहोचलेले 19. आणि चिची यांनी या ओव्हरमध्ये आपली दुसरी विकेट घेतलेली आहे. चंदन हा चेंडू बाहेर मारून आउट झालेले आहेत. 19 रन्सवर तिसरी विकेट पडलेली आहे संघाची. बॅटिंगला आलेले आहेत मोहन. आणि हा वाईड बॉल टाकलेला आहे चिची यांनी. धावसंख्या 20 झालेली आहे, म्हणजे 20 रन्स. ही दुसरी ओव्हर चालू आहे. पहिली ओव्हर धवल बिसे यांनी टाकली होती, दुसरी ओव्हर चिची टाकतायत. आणि हा मोहनचा बॅटचा कड लागून बॉल भिंतीला लागला पाठी आणि मग स्टंपवर लागला, त्याच्यामुळे फलंदाज बाद नाही आहेत. 2 ओव्हर संपलेल्या आहेत. धावसंख्या आहे 20 रन्स फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. एक चेंडू बाकी आहे या षटकातील. आणि हा उत्कृष्ट चेंडू चिची यांचा आणि ही ओव्हर संपलेली आहे. धावसंख्या 20, 20 रन्स आफ्टर 2 overs, 20 रन्स. बॉलिंग टाकण्यासाठी येत आहे साईश. स्ट्राईकवर आहेत विनय.
2 ओव्हरनंतर विनय यांना खेळण्याचा मौका मिळालेला आहे, नाहीतर ते नॉन स्ट्राईक एंडलाच उभे होते. पहिला बॉल खेळत आहेत साईश यांचा विनय. आणि हा सुंदर चेंडू होता साईश यांचा. एकही धाव घेता आलेली नाही विनय यांना. आणि हे विनय कॅच आउट झालेले आहेत, म्हणजेच झेलचीत झालेले आहेत. जोरकस मारण्याचा प्रयत्न होता, बॉल टॉपेज लागून उंच गेला आणि बाउंड्रीवर त्यांचा कॅच पकडण्यात आला. धावसंख्या आहे 20 म्हणजेच 20 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 विकेट्स पडल्या आहेत. आणि साईस यांचा सुंदर चेंडू लेग साईडला हलकेच तटवला होता, परंतु तो फिल्डरच्या हातात गेलाय. एकही रन मिळालेला नाही या बॉलवर. धावसंख्या जशी आहे तशी 20 वर आहे. आणि हा फलंदाज बाद झालेला आहे. आपली अष्टपैलू कामगिरी चीची याने पुढे नेली आहे आणि त्याने एक कॅचही पकडलेला आहे. अतिशय सुंदर परफॉर्मन्स देताना चीची. नवीन फलंदाज आलेले आहेत संजय. बॉलिंग टाकतात साईश. आणि धावसंख्या आहे 20 रन्स, 20 रन्स फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. आणि जोरदार मारण्याचा प्रयत्न होता, परंतु तो एकही धाव मिळालेली नाही. या थोडासा स्लोअर बॉल टाकला होता साईश यांनी. आणि हा सुंदर चेंडू पुढे येऊन जोरात मारण्याचा प्रयत्न होता संजय यांचा, परंतु तो फसलेला आहे. आणि साईश यांनी ही ओव्हर विकेट मेडन टाकलेली आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी साईश यांची. धावसंख्या आहे 20, 20 रन्स. उत्कृष्ट अशी गोलंदाजीचा परफॉर्मन्स दाखवत ते साईश आपटे. बॉलिंगसाठी आलेले धीर ठक्कर. लक्ष्मीनारायणचे वासिम अक्रम, धीर ठक्कर. आणि हा सुंदर उचललेला आहे चेंडू आणि हा चौकार पहिल्याच बॉलला मारलेला आहे मोहन यांनी. अतिशय सुंदर फटका. 4 रन्स. धावसंख्या 24 म्हणजे 24. आणि हा वाईड बॉल टाकलेला आहे. एक अतिरिक्त धाव मिळालेली आहे संघाला. धावसंख्या 25 म्हणजे 25.
आणि सुंदर बॉल धीर यांचा बॅट्समनच्या लेग स्टंपच्या बाहेर टाकून आत वळवतायत तो चेंडू. आणि हा तिसरा बॉलही तसाच टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु हा बॉल वाईड आहे. 2 बॉल त्यांनी तसेच टाकले होते. तिसराही बॉल तसा टाकायचा प्रयत्न पण वाईड. आणि हा निर्धाव चेंडू पुढे येऊन जोरात हिट मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल आणि बॅट यांचा संपर्क आलेला नाही आहे, त्याच्यामुळे एकही रन नाही मिळाले. धावसंख्या 26. आणि हा चेंडू वाईड बॉल घोषित केलेला आहे पंचांनी. स्वैर चेंडू, एक अतिरिक्त धाव संघाला मिळालेली आहे आणि एक एक्स्ट्रा बॉलही मिळालेला आहे. आणि हाही चेंडू वाईड. धावसंख्या 28 वर पोचलेले, म्हणजेच 28 वर. या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या 28 आहे. आणि उत्कृष्ट चेंडू धीर यांचा. थोडासा शॉर्ट बॉल होता, मोहन यांना तो मारता आलेला नाहीये, त्याच्यामुळे हा चेंडू निर्धाव गेलेला आहे. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. आणि पुढे येऊन हा सुंदर लॉफ्टेड शॉट मारलेला आहे मोहन यांनी आणि हा चौकार मिळालेला आहे. अतिशय सुंदर फटका. धावसंख्या 32 झालेली आहे, म्हणजे 32. 12 बॉलमध्ये 40 रनची आवश्यकता. स्ट्राईकवर आहेत संजय आणि बॉलिंग करतायत संतोष, म्हणजेच माऊली. एका साईडला बाबाजी, दुसऱ्या साईडला माऊली. आणि 1 रन घेण्यात फलंदाज यशस्वी झालेले आहेत. नक्कीच तुम्ही या दोघांना एकत्र पाहू शकतात. नेहमी एकत्र मैत्रीच्या खातीर एकत्र फिरत असतात, पण आता मात्र अपोजिट टीममध्ये एकमेकांसमोर. नितीन मच्छर यांचा घरातनं कॉल आला होता. माऊलींनी जर हॅट्रिक घेतली तर त्यांच्याकडनं त्यांना 1000 रुपये देण्यात येणार आहेत. इथे मात्र पहिला विकेट आणि हॅट्रिकसाठी अजून 2 बॉल बाकी आहेत.
हा फलंदाज चेंडू बाहेर मारून आऊट झालेले आहेत. मोहन हे आऊट झालेले आहेत. धावसंख्या आहे 37 म्हणजे 37 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट्स. पुढील फलंदाज आहेत विहान. आठ बॉलमध्ये 35 रन्सची आवश्यकता आहे. 35 रन्स रिक्वायर्ड इन 8 balls. आणि हा वाईड बॉल, एक अतिरिक्त रन संघाला मिळालेली आहे. 38 रन्स झालेले आहेत. आणि हाही चेंडू वाईट टाकलेला आहे संतोष यांनी. लागोपाठ 2 बॉल वाईट टाकलेले आहेत. आणि हा सुंदर बॉल होता. यॉर्कर लेनचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. फलंदाजाला काही मारता आलेलं नाहीये. इथे मात्र 1000 रुपये वाचले आहेत नितीन यांचे, कारण की एकच विकेट घेतलाय. आणि हा सुंदर फटका चौकार विहान यांचा. धावसंख्या 43 वर झालेली आहे म्हणजे 43. पुढील सामना KKR आणि CSK. तर ही मॅच संपल्यावर त्यांनी लगेच आपली फिल्डिंग सजवून घ्यावी KKR या संघाने. पॉवर प्लेची ही शेवटची ओव्हर वैभव शिरोडकर टाकतील. जिंकण्यासाठी 6 बॉल 29 रनाची आवश्यकता, म्हणजे सर्वच बॉल त्यांना बॉर्डर लाईनच्या बाहेर मारायचे आहेत. आणि स्ट्राईकवरती आहेत ते संजय, जे हा कारनामा करू शकतात त्यांच्या बॅटीने. तर पाहूयात पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये काय करतायत. आणि पहिलाच बॉल हा निर्धाव गेलेला आहे. आणि हा चौकार संजय यांनी दुसऱ्या बॉलवर चौकार मारलेला आहे. अजूनही RRला जिंकण्याच्या पूर्णपणे चान्सेस आहेत. 4 बॉल 4 षटकार मारायचे आहेत. आणि हाही चेंडू निर्धाव टाकलेला आहे. वैभव यांनी पुढे येऊन जोरदार हिट घ्यायचा प्रयत्न होता संजय यांचा, परंतु तो त्यांना मारता आलेला नाहीये. आणि हा सुंदर फटका संजय यांच्या आणि 6 रन्स. अतिशय सुंदर फटका. धावसंख्या 53 वर पोहोचलेले आहे म्हणजे 53. नक्कीच 2 बॉल 19 रनाची आवश्यकता अजून पण. पुन्हा एकदा फटका चौकारासाठी जाताना संजय यांनी चौकार मारलेला आहे या चेंडूवर. धावसंख्या 57. आणि हा शेवटचा बॉल षटकारासाठी जाताना मात्र इथे दिल्ली कॅपिटल ही मॅच जिंकताना. अतिशय सुंदर कामगिरी दिल्ली कॅपिटल्स संघाने केलेली आहे. अष्टपैलू कामगिरी चिची यांची, धवल यांची उत्कृष्ट बॅटिंग या परफॉर्मन्सवर दिल्ली कॅपिटल संघाने विजय मिळवलेला आहे.